अजून ते पुऱ्या पोटमा जाईल बी नाही का ना दीदी। हा मग आज आई साहेब ते काहीच करू लागलीच नाही आपले। हा बडा आपण रांदो आपले यस नाही जास्त तरी पुऱ्या टाकली द्या। मग आई साहेब दका सुद्धा उन्यात नाही म्हणतो बरं बाबा कशा रांदे राहिण्यात काय रांदे राहिण्यात काहीच काही नाही दका ना बी आई साहेब खरंच ना। कसाले येऊ बिन मी दकाले तुम्ही इथल्या शाण्या वे जायले। हा आत्मा सता लिव करायण्यात तुम्ही सध्या ते। हा मी बी कसाले येऊ मग दकाले तुमले कशा रांदे राहण्यात नि काय रांदे राहण्यात नि मग माझी पडेल नाही ना बे तुम्ही जाणे तुमने पुऱ्या जाणे। हा मग वैगत म्हणा सने आजपर्यंत मीच सने करत ही राहीन तू आता तुम्ही करायला लाग्या तर काय मोठी गोट नाही शे द्या मा। जाऊ द्या माय आई साहेब तुम्हाला राग आमनावर शे आम्ही त्याबद्दल वाद नाही पहिले जेवण ते करील्या मग चला ना दका तुम्हाला अंडोरी लागात अन्नाई लागात मग वाड्या की राहणार त्या अक्का कशी आई साहेब कशी उनी नाही अक्का कशी उनी नाही मग तर आम्ही बोलायले ते आई साहेबले आई साहेब का तब्येत खराब होई गई म्हणत मग जी माय त्याने तरमे करतात बाई म्हणे मारेले काय होई गे झालं मारे ते चांगली होती काल इंदूर म्हणता काहीच नाही वैल वा। तुम्ही मारिले आई साहेबले ना आज काम कराने इच्छा नाही होती म्हणता सांग तिथं मग म्हणे काय सांगू बाई सजांना पडस ना मग आखो किस्सा करतस ना मग त्या चाल माय उगा जेवणले आगारी उगारे टाकाय का बाकी नाही माय बटवी की आई साहेब। आगारी टाकाय गई फितोर जेव बटी घ्या जेवणले सवाशीन बशी जाई आते तुम्ही बसत का रुपालेल बसाडू नाही व रुपालेल बसाडीस। हा चला हो का मग जेवणले पोरी वनी आज पुऱ्या बसल्या भारी येत गड्या। हा मलमलात खरं का अण्णा पुऱ्या मसाला करण्यात का मग आज रुपालेन टाकल्यात ना पुऱ्या आज बट गरमाना म्हणे रांद आणि पुऱ्या अशी 13 रुपयाला टाक्यात ती म्हणे लय दीदी मी टाकस पुऱ्या। हा मस्त टाक्यात तिने पुऱ्या अशा पुऱ्या टाक्यात ते बस। हा म्हणा तशा पुऱ्या बिऱ्या गण भारी लाग राहण्यात म्हणा खावा मा। काय वेग येत आई तुले हा का बदल जपेल होती काय नाही रे बा अशी डोकं दुखी राहत म्हणून जपेल तू दुसरं काहीच नाही होत रे म्हणा राजा। बेन तू दवाखाना माता का देत जाय बेन। हा तू शेना जपणी का आमना बडा हात पाना दिल्या पडायला लाग जातेस बरं। हा कारण तू शेते आम्ही शेतस अशी समजेल तू तुला येत असं का दुकान लाग जा ना तिथं आमना बडा जू कशा बी करायला लाग जास काल्या वाल्या म्हणा घाबरेली गत म्हणा। हा माय व तुमले आको तुमनी आई नाही तर खरं पटी राही ना का बरं काल्या वाल्या करायला लागदास म्हणे नाशी म्हणे तशी म्हणे। हा मग आई साहेब ने त्या गुच्च मुद्दाम जपल होतात नि रांधान नेट मा करतीन जाणू आज कशा बी करतीन जाणू फजिती लजिती वात होत मग जपू दे ना मग तुम्ही बेकन 2-2 जण शेतीस ना तुमले आवरा नाही तर नेट बटस होई ना तर नका आवरत जावा पण ती आईले नका त्रास दे जा बरं तुम्ही नाही ना राव साहेब तशा नका सांगा तुम्ही आमने का नेट बटी आमना घर आमना आवरानो मग आमने काहीच परत नाही आवराले 2 जण तर जाणे आवरी टाकतीस। हा पण आई साहेबले तिथलं जोगत येवान पाहिजे होतं कौतुक सुद्धा करू नये म्हणतं बरं आमने म्हणे वो वासनीचं बडायनं रांधी टाक का काय आणि मी काय लाल बडाय का करू मी काय लाल बारी भरू काही बी तुम्ही काय दाखल्या राहिलं जाते पिंट्या। हा मग लग्न येवी घ्या तुम्ही बड्या शिकायला राशात ना तुम्ही मायने तर बडे शिकायला जुई ना तुमले। हा आवा अशी नाही सावी माणूस म्हणे री आडेड जायले तुम्ही मायंगर कशी करायनी ती अशी बडा समंदर असती अशी बडा सासंगी न म्हणते मंदरात सासूले सासू सासू आई आई सासराले बुवा बुवा अशी करत। तुमले बी आरती म्हणे का बाबी ना नात तथा घ्यात अशी वर कर नंदाचं नातं लावस घे का। हा अशी म्हणे अंडेरे सर कोणले येवा होते नाही बहिणा का हो अण्णा इसना कायम चालू राहसो मी कसं गे राहिनो आपला मक्की बिकी कधी काढणार शेत मग अरे हो आपला मक्की बी वही जायल या 2-1 दिन मा काढली होत ना मग काढली होत मक्की तेच ना मग अण्णा काढली होत म्हणतो कशी वल्लांना खराब नको आले ना मग त्या मक्की मग बडा गणा सुद्धा आपण करना बरं माणसाला आण काम नाही शे। आई साहेब मामनावरी मक्की का पावात बिन तुम्ही दुसरं कोणतं बी काम सांगा दकाय जाई तुम्ही नका ताणल्या होईने आगारी बेटा किट्टी दिले त्यासनी आखो तो कुंडो या मग उशी राहिना म्हणा आलं आवा तसं कामत तशी आहे उंद कोणतं बी काम नमन करतीस का त्या काय नाही ठिकाण असे म्हणतं